मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो त्याला जवळपास 1 महिना झालाय. आपण आपला केमिस्ट्रीचा दुसरा धडा सुरू केला होता. आपण थोडा हळूहळू अभ्यास करतोय, पण आता ह्याच्यापुढे आपण जरा जास्त वेगात अभ्यास करूया. आपण नवा लेसन सुरू केला होता, जो होता केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. त्याचं आपण मांडणी कशी करतो, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस करायला सुरुवात केली होती. आज त्याच धड्याचा पुढचा भाग आपण बघतोय. मागच्या वेळेला आपण इन जनरल केमिकल इक्वेशन म्हणजे काय असतं, त्याच्यातले रिएक्टंट म्हणजे काय असतात, प्रोडक्ट्स म्हणजे काय असतात, केमिकल रिएक्शन ही जी एक गोष्ट असते त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस असतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस पण असतात. ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं. आपल्या बुकमध्ये आपल्याला 4-5 केमिकल इक्वेशन्स कसे असू शकतात त्याच्याबद्दलची काहीतरी माहिती दिलेली आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर आपल्याला केमिकल रिएक्शन लिहिताना एकतर आपण वर्ड फॉर्म मध्ये लिहू शकतो किंवा त्याचा केमिकल फॉर्म्युला वापरून लिहू शकतो. अशा दोनही पद्धतीने आपण केमिकल रिएक्शनचा अभ्यास केला होता. आता आपल्याला त्याचा पुढचा टप्पा बघायचा आहे, जो आहे बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिएक्शन. केमिकल इक्वेशन लिहिणं म्हणजे केमिकल रिएक्शन लिहिणं ही झाली पहिली गोष्ट. पण आपण समजा जसं आपण म्हणलो की कार्बन आणि ऑक्सिजन हे एकत्र आले आणि कार्बन डायऑक्साईड बनला, तर ही गोष्ट पूर्ण होत नाही. कार्बन किती घेतले, ऑक्सिजन किती घेतले, ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये मांडाव्या लागतात. आणि जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा आपण असं म्हणतो की आपण त्या गोष्टीला केमिकल फॉर्म्युलामध्ये टाकलं. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला पाहिजे की आपण जे काही केमिकल फॉर्म्युले टाकलेले आहेत ते बॅलन्स्ड आहेत का नाही. म्हणजेच काय, किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन घेतलं, किती प्रमाणामध्ये कार्बन घेतलं आणि किती प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बनला, ह्याच्या बरोबर आणखीन काही बनलंय का, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या केमिकल इक्वेशन मध्ये. केमिकल रिएक्शनच्या इक्वेशन मध्ये आपण लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड म्हणजे LHS इज इक्वल टू RHS अशा फॉर्मॅटमध्ये लिहितो. मागच्या वेळेला आपण हे सगळं बघितलं होतं की केमिकल इक्वेशन मध्ये LHS म्हणजे काय असतात, रिएक्टंट्स असतात. 2हून जास्त रिएक्टंट आपण जेव्हा ऍड करतो म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्लस साईन असं टाकतो, म्हणजे A प्लस B असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ काय असतो की A हा एक रिएक्टंट आहे आणि B हा दुसरा रिएक्टंट आहे, बरोबर. म्हणजे 2 गोष्टींना एकत्र आल्यानंतर आपण काय म्हणतोय की त्याच्यामधनं आपण प्रोडक्ट्स बनवणार. मग हे दाखवताना आपण मध्ये एक ॲरो दाखवतो, रिएक्टंट्स गिव्ह प्रोडक्ट, बरोबर. प्रोडक्ट ही गोष्ट दाखवताना आपण त्याच्यामध्ये सिंगल ॲरो दाखवतो आणि त्याच्यामधनं ही गोष्ट इंडिकेट करतो की हे दोघं एकत्र आले आणि हा प्रोडक्ट बनला. प्रोडक्ट पण एकाहून जास्त असू शकतात, तर ते एकाहून जास्त जेव्हा असतात तेव्हा आपण काय करतो, त्याला प्लस साईनने दाखवतो, बरोबर. इथपर्यंतची सगळी गोष्ट आपण मागच्या वेळेला बघितलेली होती. आता आपण ह्या केमिकल रिएक्शनला बॅलन्स कसं करायचं, म्हणजे लेफ्ट हँड साईडला जेवढे लोक आहेत तेवढे सगळ्याचे सगळे राईट हँड साईडला कसे आणायचे हे थोडक्यात बघू. आणि मग त्याच्यानंतर केमिकल रिएक्शनचे काही टाईप्स असतात त्याला आज सुरुवात करूया. PPT शेअर करते आणि आज ते सगळे महत्वाचे मुद्दे आपण बघूया. त्याच्यानंतर आपला जो टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शनचा मुद्दा येईल त्याच्याकडे सुद्धा आपण जाऊया. नाउ सी, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन या धड्यामध्ये आपण पाहिलं होतं की देर आर फिजिकल चेंजेस, देर आर केमिकल चेंजेस. फिजिकल चेंजेस आर रिलेटेड टू द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एनी सबस्टन्स, लाईक त्याचं टेम्परेचर किती, त्याचं स्टेट ऑफ मॅटर काय आहे, त्याचा फॉर्मॅट कसा आहे. सो त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, त्याचा कलर कसा, त्याचं नेचर कसं, ह्या सगळ्या त्याच्या फिजिकल गोष्टी आहेत. ह्याच्यावरती ज्या बेस्ट प्रॉपर्टीज असतात त्या असतात फिजिकल प्रॉपर्टीज. उदाहरणार्थ एक पेपर आहे माझ्याकडे, तो पेपर समजा मी असं क्रश करून त्याचा बॉल बनवला, तर पेपर मधली जी काही इंटरमॉलिक्युलर इंटर ॲटमिक रचना आहे त्याला मी डिस्टर्ब केलेलं नाहीये, मी फक्त त्या मोठ्या पेपरला चुरगळून त्याचा एक बॉल बनवला. पण हाच पेपर जर मी जाळला, इफ आय बर्न द सेम पेपर, तर त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होईल, कारण की त्याच्यामध्ये जे काही ॲटम्स मॉलिक्युल्स आहेत पेपर मधले, दे विल रिॲक्ट विथ द ऑक्सिजन अँड देर विल बी द बर्निंग. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, कार्बन ह्या सगळ्या गोष्टी बनतील, पेपर काळा काळा होतो ना. इट मीन्स दॅट there is some internal change inside the format of the structure of atoms and molecules of any substance. जेव्हा असं होतं तेव्हा आपण म्हणतो की इट्स अ केमिकल चेंज. या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिल्या होत्या. फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस, एखादं फळ पिकणं, दुधाचं दही होणं, आंबणं, ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये केमिकल चेंजेस होतात, बरोबर. आणि केमिकल चेंजेस आर ऑलवेज इंडिकेटेड विथ फिजिकल चेंजेस. काहीतरी भौतिक बदल तुम्हाला दिसतात आणि त्याच्यामधनं समजतं की येस दीज आर दी केमिकल चेंजेस. त्याच्यामधनं तुम्ही हे सांगू शकता की काहीतरी केमिकल चेंज झालेलं आहे. सो केमिकल चेंज मध्ये लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड अशा 2 गोष्टी असतात, रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स.
आपण आपलं जे इक्वेशन असतं ते वर्ड फॉर्म मध्ये लिहू शकतो किंवा आपण त्याला केमिकल फॉर्म्युले किंवा इक्वेशन्स टाकून पण पूर्ण करू शकतो. हे बॅलन्स कसं करायचं, तर जेवढे रिएक्टंट लेफ्टला आहेत तेवढेच राईटला आहेत का हे चेक करायचं. आणि मग आपल्याकडे असतात टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स, जे आपण सुरू करू. पण त्याच्या आधी पुस्तकामधनं बॅलन्सिंग एकदा बघूया. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपल्या या केमिकल रिएक्शन्स असतात त्याचे टाइप्स कोणते कोणते. बघा, वी हॅव गिवन अन एक्झाम्पल हिअर, जस्ट पे अटेन्शन. इकडे खाली आता जरा समजून घ्या. रिएक्टंट्स, प्रोडक्ट्स आणि बॅलन्सिंग ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, एकमेकांना अलाइंड आहेत. ही एक केमिकल रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये ही आहे आपली LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे रिएक्टंट आहेत. दिस इज अवर RHS म्हणजे आपले राईट हँड साइड, याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स आहेत. आता आपल्याला माहिती आहे की लेफ्ट हँड साइडला जे काही रिएक्टंट्स आहेत, वेन वी आर शोईंग देम मोर दॅन 2 वी गिव्ह द ऍडिशन, म्हणजे प्लस साईन त्याच्यामध्ये दिले, याच्यामध्ये पण प्लस साईन दिलेली. मध्ये हा एरो आहे, हे आपल्या फॉर्मॅट प्रमाणे चाललंय. आता इकडे Na म्हणजे सोडियमचा एक ऍटम आहे, पण ह्या प्रोडक्ट मध्ये सोडियमचे 2 ऍटम आलेले आहेत, म्हणजे काहीतरी गडबड आहे. म्हणजे जेवढे लोक डावीकडे तेवढेच लोक उजवीकडे पाहिजे. असं समजा की ही एक नदी आहे. या नदीच्या एका बाजूला 5 माणसं उभी आहेत. त्या 5च्या 5 माणसांना नदी क्रॉस करून इकडे जायचंय. सगळे एकाच फॅमिलीतले लोक आहेत, सगळ्यांनाच इकडे जायला पाहिजे ना. जर बोटीमध्ये 5 पैकी 4च लोकांना नेलं आणि 5व्याला इथंच ठेवलं, चालणार आहे का? नाही. 5च्या 5 लोक इकडे यायला पाहिजे. भल्या मागे बसतील, पुढे बसतील, वाकडे तिकडे बसतील, बोटीमध्ये जागा नाही, चेंज होतील आणि तिकडे गेल्यानंतर पण त्यांच्यामध्ये काही चेंजेस असू शकते, शक्यता आहे. पण 5च्या 5 लोक इकडे यायला पाहिजे. आणि हाच सगळ्यात महत्वाचा रूल आहे केमिकल इक्वेशन बॅलन्स करण्याचा. त्याच्यामध्ये आता काय झालंय बघा, ह्याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडला सोडियमचा एक ऍटम आहे, राईटला 2 आहे. बरं, आणखीन कोणाकोणामध्ये घोळ आहे बघा. ऑक्सिजन 1 आणि इथे 4, एकूण 5 झाले ऑक्सिजन. इथे किती आहेत? 4 आणि 1. चला, ऑक्सिजन बरोबर आहेत. हायड्रोजन चेक करूया. इकडे 2 आहेत आणि इथे 1, 3 हायड्रोजन झाले. इथे किती आहेत? 2च हायड्रोजन आहेत. म्हणजे हायड्रोजन मध्ये पण गडबड आहे. इथे हायड्रोजन जास्त, इथे हायड्रोजन कमी, इथे सोडियम जास्त, इथे सोडियम कमी. SO2 ग्रुप हा ग्रुपच असतो. SO2 नाही, SO4 हा जो ग्रुप आहे हा लेफ्ट हँड साइडला 1 आहे, हा राईट हँड साइडला पण 1च आहे. आता आपल्याला करायचंय त्याला बॅलन्स. आता आपण काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी ना जनरली मेटल्सला टार्गेट करायचं. मेटल्स कोण असतात? जे इलेक्ट्रॉन्स देतात आणि पॉझिटिव्ह होतात. तर मेटल्सची संख्या आधी बघायची, त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा. ते सेंटरला असतात, त्यांच्याच भोवती मोस्टली सगळी रिएक्शन्स फिरत असतात. आता इथं सोडियम 1 आहे आणि इथे 2 आहेत. समजा मी इथे 2 केलं तर हे 2 सोडियम होतील आणि हे पण 2 आहेत, हे बॅलन्स झाले. आता ऑक्सिजन किती झाले? इथे ऑक्सिजन झाले 2 आणि हा SO4 ग्रुप आहे ना, आपण SO4 असाच्या असा इथे आणून ठेवून देऊया. ठीक आहे, म्हणजे SO4 मध्ये काही बदल होणार नाही. हा बरोबर झाला, हा बरोबर झाला. हा सोडियम 2 झाले, हे सोडियम 2 झाले. आता ऑक्सिजन झाले 2, हायड्रोजन झाले 2 आणि इथे ह्याच्या मधले उरलेले हायड्रोजन आहेत 2. म्हणजे आता टोटल केली तर होतात 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. मग ह्याला आपण H2O ला 2 लावला, 2 तर 4 हायड्रोजन होतील का बघा, 2 4 आणि 2 ऑक्सिजन. करेक्ट. याचा अर्थ असा की आपली केमिकल रिएक्शन ही आता बॅलन्स्ड आहे. म्हणजेच जेवढे लोक लेफ्ट हँड साइडला तेवढंच राईट हँड साइडला आलेत. कसे आलेत बघा, 2 सोडियम होतं, इथे 2 आहेत, इथे 2 ऑक्सिजन आणि 4 म्हणजे एकूण झाले 6 ऑक्सिजन. इथे किती आहेत? इथे 2 आणि हे 4 झाले 6. जेव्हा आपण H2O च्या समोर 2 लावला तेव्हा हे आपोआप बॅलन्स झालं आणि त्यांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं. जेवढे लेफ्ट हँडला आहेत तेवढे राईट हँड साइडला आहेत. केमिकल रिएक्शन बॅलन्स करण्याची ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे जी आपण आता वापरली. पुस्तकामध्ये आपल्याला जी दिलेली आहे ती अशी आहे बघा. आपल्याला ह्यात सगळ्यातले एलिमेंट्स किती आहेत लेफ्ट हँड राईट हँडचे ते सगळे एका लिस्टमध्ये लिहून घ्यायचे. रिएक्टंट्स लेफ्ट हँड साइड, प्रोडक्ट्स राईट हँड साइड, दोन्ही सेमच असणार आहेत. इकडे इकडे एलिमेंट्सची संख्या वर खाली होणार आहे. नंबर ऑफ आयटम्स रिएक्टंट मध्ये सोडियमचा किती? 1, इकडे 2. आपण जे मोजलं ना वरती तर इथे त्यांनी टेबलमध्ये टाकले. ऑक्सिजन इकडे 5, इकडे 5, हायड्रोजन 3, 2, सल्फर 1 आणि 1. आता खाली यांनी काय केलंय सेकंड याच्यामध्ये
दुसऱ्या टेबलमध्ये म्हणजे इनिशियली एका बाजूला NaOH 1 आहे आणि Na2SO4 2, म्हणजे एक मॉलिक्यूल आणि 2 मॉलिक्यूल असे मॉलिक्युल्स बदलले. टू बॅलन्स ह्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्याला तसंच ठेवलं, म्हणजे हा होईल 2 आणि हा होईल 2. जे आपण ओरली केलं ते टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. आता तुम्ही त्याला 2 केलं की तुमच्या सगळ्या खालच्या गोष्टी बदलतील ना. आता बघा ना, 2 6 4 1 आणि प्रोडक्ट्स ऑन राईट हँड साइड 2 5 2 1. आता ह्याला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? आता म्हणजेच काय केलं तुम्ही, तुम्हाला त्याला बॅलन्स करायचंय म्हणजे परत इकडचे आणि इकडचे तुम्हाला सेम करायला पाहिजे, बरोबर ना. हे टेबलमध्ये तुम्हाला करत राहावं लागतं. ठीक आहे, तेच आपण वरती ओरली गेलं आणि आपलं 2 मिनिटात काम झालं. सेम फॉर्मॅट आहे, जे तुम्ही केलं ते तुम्ही टेबलमध्ये टाकू शकता. ठीक आहे ना. आता 2NaOH प्लस H2SO4 विल गिव्ह यू Na2SO4 H2O. हे झालं तुमचं इक्वेशन. आता हे बॅलन्स आहे की नाही हे चेक करा. कसं तुम्ही चेक करणार आहे? दोन्ही कडे जेवढे ॲटम्स आहेत तेवढे आहेत की नाही हे कन्फर्म करायचं, बरोबर. आता याच्यामध्ये हे तुम्ही चेक केलं ना, तर हे बॅलन्स होत नाहीये, हे बॅलन्स होत नाही, बरोबर. Check whether the equation 10 dash dash is balanced or not. It is seen that the number of atoms of all the elements are equal on both the sides. It means that the equation 10 dash dash is balanced. म्हणजे हे बॅलन्स्ड आहे आपलं, बरोबर. आता हे जे दिलंय ना, हे खालच्या एका दुसऱ्या प्रॉब्लेमचं इक्वेशन आहे. तर 2NaOH plus H2SO4 will give you Na2SO4 plus 2H2O. In this way, a balanced equation is obtained from an unbalanced equation by applying proper factors to appropriate reactant product so as to balance the number of each element in steps. ठीक आहे ना. आता खाली आहे आणखी एक मस्त केमिकल रिएक्शन जे आपल्याला करायचे बॅलन्स. N2 आणि H2 विल गिव्ह यू NH3. ह्याच्यामध्ये नायट्रोजन 2 आहेत, मग इथे 2 लावलं तर 2N झाला आणि मग हायड्रोजन किती झाले 6. मग आता याला 3H2 केलं तर 3H2 आणि N2 विल गिव्ह यू 2NH3. डन, बॅलन्स्ड. अशा पद्धतीने सगळ्या केमिकल रिएक्शन्स या बॅलन्स करू शकतो. जेवढे लोक लेफ्ट हँडला आहेत तेवढेच राईट हँडला घ्यायचं. आता हे बघायच्यात काय केलं. 2Ag प्लस 2HCl. काय झालं, 2Ag आणि Cl 2च आहेत ना. इथलं बघा 2, इथं पण अप्लिकेबल 2AgCl. उरला काय, H2 gas. It's a balanced chemical reaction. H2 is a gas, so we will indicate that with an upward arrow. Whenever there is a precipitate in the chemical reaction, we show that with the downward arrow. Whenever a gas is liberated, it is shown by an upward arrow. So these arrows help us to indicate that what is evolved in the chemical reaction. Chemical reactions are having some specifications also. For example, काही रिएक्टंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही विशिष्ट तापमान लागतं, काही विशिष्ट संप्रेरक लागतात, काही विशिष्ट केमिकल्स लागतात, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. ते तिथे असतात आणि त्यांच्या असण्यामुळे काय होतं, केमिकल रिएक्शन फास्ट होते. तर अशा सगळ्या कंडिशन्स त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. नाउ द टॉपिक इज टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. दिस वी विल स्टार्ट विथ द PPT. सी, केमिकल रिएक्शन्स आर of 4 types. Types of chemical reactions are of 4 types. The first is combination. Second is decomposition. Then there is displacement. And then there is double displacement. Understand each one of it with a systematic way. Combination या शब्दाचा अर्थ आहे सगळ्यांना एकत्र करणं. 2 or more reactants form a single product. आपण एक्झाम्पल घेऊया भेळ बनवण्याचं. भेळ कशी करतो आपण? कुरमुरे घेतो, शेव घेतो, कांदे घेतो, कोथिंबीर घेतो, टोमॅटो घेतो, जमलं तर मिरची, आणखी काय असतं त्याच्यामध्ये, कैरी, काकडी, वेगवेगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी एकत्र करून एकच प्रोडक्ट बनतो जी आहे भेळ. सो 2 or more reactants come together to form a single product. मी तुम्हाला भेळीचं जे एक्झाम्पल दिलं दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ अ मिक्सचर. ते मिक्सचर आहे, तो कंपाऊंड नाहीये. पण मी केमिकल रिएक्शन मध्ये तुम्हाला सांगताना हेच सांगते की 2हून जास्त घटक एकत्र आले आणि एकच प्रोडक्ट बनला तर त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय, एक मोठा मॉलिक्यूल आहे, त्याचे तुकडे 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 झाले तर काय बनतं, डिकम्पोजिशन. छोटे छोटे तुकडे बनतात त्याचे. उदाहरणार्थ एक पिझ्झा, एक पूर्ण पिझ्झा आहे, त्याचे तुकडे केले मी तर काय होईल, लहान लहान भागामध्ये त्याचे डिव्हिजन होईल, म्हणजेच एका मोठ्या मॉलिक्यूलचे छोटे भाग होतील, त्याला म्हणतात डिकम्पोजिशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे खो खो. एका रांगेत सगळे उभे आहेत, एक धावतोय आणि त्याला पकडायला दुसरा पळतोय, बरोबर.
तर जो पकडणारा आहे तो समोरच्याला खो देतो आणि त्याला पळवून स्वतः त्याच्या जागी उभा राहतो. सेम डिस्प्लेसमेंट मध्ये तेच होतं, एका ऍटमला हलवून दुसरा ऍटम त्याच्या ठिकाणी येऊन उभा राहतो. दॅट इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ते एकमेकांची जागा बदलते. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं, सेम जस्ट लाईक डिस्प्लेसमेंट, पण त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट पण बनतो जो खालच्या बाजूला जमा होतो. म्हणजेच these are 4 types of chemical reactions. First is combination. Let us discuss that with detailed explanation of it. तर ह्याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट कॉम्बिनेशन. 1 अधिक 2 एकत्र आले बनला 3. इतकं सोपं असतं. जनरल फॉर्म्युला इज गिवन ऑलरेडी. A plus B will give you AB. It's so simple. And this is डायरेक्ट कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये काहीच सुटलेलं नाही किंवा नवं काही बनलेलं नाहीये. जेवढे एकत्र आले तेवढे सगळे त्याच्यामध्ये जमा झाले. दॅट इज युअर डायरेक्ट कॉम्बिनेशन रिएक्शन. देन डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन बघा, ए बी तुटले, ए बनला, बी बनला. एक्झाम्पल आहे CO. CO इज कार्बन मोनॉक्साईड. हा मॉलिक्यूल ब्रेक झाला म्हणजे काय बनला, कार्बन बनला आणि ऑक्सिजन बनला. CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हा मोठा मॉलिक्यूल आहे, हात तुटला तर काय बनलं, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी म्हणजे H2O. बरोबर. म्हणजेच काय, डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये एक मोठा मॉलिक्यूल कट होऊन छोटे मॉलिक्यूल बनतात. अमोनिया. अमोनिया ब्रेकडाऊन झाल्यावरती काय बनतो, नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस. सिंपल. तसंच ZnCO3 झिंक कार्बोनेट हे ब्रेक झालं की काय बनतं, झिंक ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच a chemical reaction where a compound breaks down into simpler substances is a decomposition reaction. The products are usually 2 or more new substances that have different properties from the original compound. बरोबर ना. मुख्य कंपाऊंड वेगळा आहे, अमोनिया. अमोनिया इज अ गॅस. अमोनियाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. तो बनलाय नायट्रोजन आणि हायड्रोजनने. तर अमोनिया जेव्हा ब्रेकडाऊन होईल तेव्हा त्यातनं नायट्रोजन वेगळा होईल, हायड्रोजन वेगळा होईल. आणि ते 2 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगवेगळ्या आहेत, विच इज डिफरंट दॅन अमोनिया. बरोबर. ऑब्विसली. नाउ एक्झाम्पल्स. थर्मल डिकम्पोजिशन ऑफ वॉटर, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. These are all examples of decomposition reactions. A big molecule is broken down into the small parts. That is decomposition. Now single displacement. हे खूप मस्त आहे बघा. एक चित्र आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरं चित्र आहे. निळ्या रंगाचं एक सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये टाकला आहे एक खिळा. दुसऱ्या सोल्युशन मध्ये हिरवट पिवळ्या रंगाच्या सोल्युशन मध्ये टाकलाय दुसरा खिळा. हे जे लिक्विड आहे निळं ते आहे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट इज ब्ल्यू इन कलर. कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये फेरस म्हणजे लोखंड टाकलंय. दुसरं जे आहे हे आहे फेरस सल्फेटचं द्रावण, त्याच्यामध्ये कॉपरचा खिळा टाकलाय. आता त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये होणार आहे खो खो. कॉपरच्या बघा ह्याच्या मधला हा जो फेरस आहे कशामधला, खिळ्यामधला, तो त्या द्रावणामध्ये जाईल म्हणजे काय बनेल, FeSO4. ह्याच्यातला जो काही कॉपर आहे खिळ्यामधला तो कुठे जाईल, त्या द्रावणामध्ये, आणि ते काय बनेल, कॉपर SO4 म्हणजे CuSO4. म्हणजेच काय होईल, डिस्प्लेसमेंट रिएक्शन होईल. ते एकमेकांची जागा घेते. रिअरेंजमेंट ऑफ आयटम्स, त्याच्यामुळे दुसरं काही नाही, जस्ट दॅट इज जस्ट रिअरेंजमेंट. बघा NaCl प्लस AgNO3. तर हा काय करतो, AgCl. हा AgCl बरोबर रिएक्ट करतो आणि NaNO3 जे उरलेत ते एकमेकांना चिकटतात. HClचं N2S म्हणजे डायसोडियम सल्फाइड बरोबर काय रिएक्शन होते बघा, HCl प्लस Na2S काय बनतं, 2 Na 2 Cl NaCl आणि H2S 2 हायड्रोजन आणि सल्फर. H2S इज अ गॅस. HCl प्लस NaOH विल गिव्ह यू NaCl आणि H2O. बरोबर आहे ना. सॉल्ट प्लस वॉटर, acid plus base will give you salt plus water. That is just a displacement of all the atoms in that particular chemical reaction. Sodium chloride reaction. The reactivity of the elements determine which one will displace the other. Reactivity. कोण जास्त रिएक्टिव्ह आहे, कोण कोणाची जागा घेईल, हे त्यांच्या रिएक्टिव्हिटी सिरीज वरून समजतं, जे आपल्या बुकमध्ये दिलेली आहे, जे आपण आता बघूया. अंडरस्टँडिंग डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं, सेम जस्ट लाईक डिस्प्लेसमेंट. ह्याच्यातले ॲटम्स एकमेकांची जागा घेतात आणि काय करतात, त्याच्यामधनं प्रेसिपिटेट बनवतात. बघा AB plus CD will give you AD plus CB, where A and C represent the cations, B and D represent the anions. For example, when an aqueous solution of sodium chloride react with aqueous solution of barium nitrate, the products are the aqueous solution of barium chloride and solid sodium nitrate. बरोबर. त्याच्यातला एक असतो प्रेसिपिटेट.
एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिएक्शन्स. एंडोथर्मिक ह्या शब्दाचा अर्थ आहे हीट ऍब्झॉर्ब करणार. एक्झोथर्मिक म्हणजे हीट बाहेर टाकणार. म्हणजेच काही केमिकल रिएक्शन अशा असतात ज्या हीट आतमध्ये घेतात आणि काही केमिकल रिएक्शन अशा असतात ज्या हीट बाहेर सोडतात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता आपण आपल्या बुकमध्ये बघूया, कारण ह्या सगळ्या केमिकल रिएक्शन्स ज्या आहेत ना त्या डिटेलमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स बघा. कॉम्बिनेशन. माझा आवाज येतोय ना? ऑलराईट, ठीक आहे. कॉम्बिनेशन रिएक्शन. आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर, हायड्रोक्लोरिक ऍसिड, अमोनिया सोल्युशन आणि स्लेक्ट लाईम एक्सेट्रा. म्हणजे काय? बेसिक, ऍसिडिक आणि अमोनिया सोल्युशन असं सगळं आपल्याला दिलेलं आहे. टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन अ टेस्ट ट्यूब. हीट द टेस्ट ट्यूब. डीप अ ग्लास रॉड इन द अमोनिया सोल्युशन अँड होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. आपण HCl जे एका टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं त्याला किंचित गरम करायचं आणि एका दुसऱ्या अमोनिया सोल्युशनच्या द्रावणामधनं त्याच्यामध्ये आपला ग्लासवर डिप करून त्या टेस्ट ट्यूबच्या समोर धरायचं. आणि तुम्हाला त्यातनं काय दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला? यू विल ऑब्झर्व अ व्हाईट स्मोक इमॅनेटिंग फ्रॉम द टिप ऑफ द ग्लास रॉड. म्हणजे ग्लास रॉडच्या टोकावरून असं पांढरा पांढरा धूर बाहेर आल्यासारखं तुम्हाला दिसेल. हे का होतं? ड्यू टू हिटिंग HCl वेपर स्टार्टेड कमिंग आउट ऑफ द टेस्ट ट्यूब. आपण त्या HCl ला गरम केलंय, त्याच्या फ्यूम्स बनून त्या बाहेर आल्या. अँड NH3 गॅस केम आउट फ्रॉम द सोल्युशन ऑन द ग्लास रॉड. तर ग्लास रॉडच्या जे काही आपण त्याच्यामधनं NH3 त्याच्यातला जो गॅस बुडवून आणला तो आपण HClच्या वेपरमध्ये आणलाय. द अमोनिया गॅस अँड द हायड्रोजन क्लोराईड गॅस रिएक्टेड टू फॉर्म द सॉल्ट अमोनियम क्लोराईड इन द गॅशियस स्टेट फर्स्ट. म्हणजेच काय झालं? अरे तो गॅशियस स्टेटमध्ये काय बनला? एक केमिकल रिएक्शन झाली त्याच्यामध्ये. अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस रिएक्टेड टू फॉर्म द सॉल्ट अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईडचं सॉल्ट बनलं, पण ते कशामध्ये होतं? गॅशियस स्टेटमध्ये होतं. बट इमिडिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट द रूम टेम्परेचरला ही प्रोसेस केली ना आपण, तर ते जे गॅशियस फॉर्म मध्ये होतं ते कंडेन्स झालं म्हणून आपल्याला पांढऱ्या पांढऱ्या धुराच्या रूपात दिसलं. दॅट इज जस्ट अ gas which is liberated due to the chemical reaction of ammonia and HCl, right? So त्याची chemical reaction आता खाली आहे बघा. Ammonia is NH3 and HCl is the acid that we have taken in the test tube which we have slightly heated. Now what will happen? Ammonia will add to HCl and NH4Cl. Ammonium chloride, it's a salt. ह्याच्यामध्ये दुसरा काहीच बाय प्रोडक्ट मिळालेला नाहीये. Ammonia HCl together will give you NH4Cl. That's it. दॅट इज कॉम्बिनेशन. सगळ्यांना एकत्र केले त्यांनी, काही सुटलेलं नाहीये. ऑल द आयटम्स आर टुगेदर टू फॉर्म वन बिग मॉलिक्यूल, राईट? नाव होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रिप. म्हणजे मॅग्नेशियम मेटलची स्ट्रिप असते इन अ पेअर ऑफ टॉंग अँड इग्नाइट. मॅग्नेशियम मेटलची जी स्ट्रिप आहे अशी एक पट्टी, तिला तुम्ही पेटवायचं आणि बघायचं. ऑन बर्निंग इन एअर अ व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म्ड. आपण जेव्हा त्याला गरम करतो म्हणजे पेटवतो, जाळतो, तेव्हा काय होतं? त्याची पांढऱ्या रंगाची पावडर बनते. द रिएक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन ॲज शोन बिलो. म्हणजेच काय झालं? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन ह्यांची केमिकल रिएक्शन झाली आणि मॅग्नेशियम ऑक्साईड बनला. द व्हाईट पावडर इज मॅग्नेशियम ऑक्साईड. सो देर इज नथिंग विच इज वेस्टेड. जेवढं Mg, जेवढा ऑक्सिजन तेवढाच MgO, म्हणजे कॉम्बिनेशन. In this reaction, magnesium oxide is formed as a single product by combination of magnesium and oxygen. Take water in a beaker to half of its capacity. Add a few pieces of slaked lime, म्हणजे calcium oxide, CaO. To it, calcium hydroxide, CaOH twice, is formed by combination of calcium oxide and water with generation of large amount of heat. कॅल्शियम ऑक्साईड आणि H2O एकत्र आल्यावरती काय बनतं? कॅल्शियम हायड्रोक्साईड आणि हीट इज लिबरेटेड. हे लक्षात ठेवा. दिस इज युअर एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झो या शब्दाचा अर्थ आहे गिवन आउट. व्हॉट इज गिवन आउट? हीट. सो दिस इज युअर एक्झोथर्मिक. आय एम जस्ट रायटिंग इट हिअर. यू विल बी हेल्प टू अंडरस्टँड दिस. एक्झो, हीट बाहेर पडली या रिएक्शन मध्ये. कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी हे जेव्हा एकत्र आले तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनलं, जे की आहे तुमचं एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल. कॉम्बिनेशन आहे कम्प्लिटली. एक कॅल्शियम होता इकडे, इथं पण एकच आहे.
इथला एक ऑक्सिजन, इथला H2O चा OH ट्वाइस असा ग्रुप बनवून त्याला चिकटला. जेवढे रिएक्टंट मधले ऍटम्स आहेत तेवढे सगळेचे सगळे एकाच प्रोडक्ट मध्ये आले. सो दॅट इज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. आता त्याची डेफिनेशन. When two or more reactants combine in a reaction to form a single product, it is a combination reaction. Decomposition reaction. आता कॉम्बिनेशन झालं, आता आहे डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन या शब्दाचा अर्थ आहे तुटणं, वेगवेगळं होणं. आता जस्ट लुक ॲट द एक्झाम्पल. टेक सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ Bunsen burner. After some time, you will see the formation of a burnt out black substance. Exactly what must have happened in this activity. साखर आणि त्याचा काळ्या काळ्या रंगाचा कार्बन झाला की तो ऑब्झर्व करायचा. ही सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही चमच्यामध्ये पण तो घेऊ शकता साखर आणि गॅसवर धरू शकता. तुम्हाला असे चिकट शुगरी सोल्युशन आधी दिसेल आणि मग नंतर ते असं काळं काळं घट्ट झालेलं दिसेल. ते केक बीक वरती त्याचं टॉपिंग म्हणून वापरतात, त्याचं काळ्या रंगाचं बर्न्ट आउट कार्बन लाईक. ते काय असतं बघा. ही आहे शुगर C12H22O11, बिग मॉलिक्यूल ऑफ शुगर. When you heat it, it is broken down into its substituents. म्हणजे त्याच्यामधनं जे काही बनलंय ते परत बाहेर पडतं. ज्याच्यापासून शुगर बनलीये ते सगळं पुन्हा त्याच्यातूनच बाहेर पडतं. का? तुम्ही त्याला गरम केलं. मग आता काय झालं, 12 कार्बन, द ब्लॅक थिंग विच इज ब्लॅक कार्बन, आणि 11H2O, व्हॉट इज दॅट, पाण्याचे 11 मॉलिक्युल्स त्यातनं बाहेर पडले. द रिएक्शन इन विच देर इज ओनली वन रिएक्टंट गिव्हिंग राईज टू 2 or more प्रोडक्ट्स इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन रिएक्शन. एका मोठ्या मॉलिक्युल मधनं छोटे छोटे तुमचे जे आहेत ते प्रोडक्ट्स बाहेर पडतात. दॅट इज डिकम्पोजिशन रिएक्शन. बरोबर की नाही? डिकम्पोज होणे म्हणजे तुटणे. आता बघा, अनदर एक्झाम्पल दॅट इज गिवन टू अस. 2 टेस्ट ट्यूब्स, बेंच ट्यूब, रबर कॉर्क, बर्नर एक्सेट्रा. हे टेस्ट ट्यूब आहेत, हे आहेत रबर कॉर्क. त्याच्यामध्ये आहे बेंट ट्यूब, म्हणजे अशी वाकलेली ट्यूब असते, अशाच आकारामध्ये असते ती. त्याच्यानंतर आहे खाली बर्नर. आता केमिकल्स काय घेतलेत आपण, कॅल्शियम कार्बोनेट इथे टाकलंय, कॅल्शियम कार्बोनेट, अँड फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन द टेस्ट ट्यूब. फिट अ बेंट ट्यूब टू धिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ अ रबर कॉर्क. Insert the other end of the bent tube in the freshly prepared lime water taken in the other test tube. ह्याच्यामध्ये लाईम वॉटर आहे, इकडे आहे कॅल्शियम कार्बोनेट. आता कॅल्शियम कार्बोनेट इज अ सॉलिड. हे एका टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतलं, त्याला आपण खालून आता केलं हीट, बघा इथून गरम केलं आपण, आणि ह्याच्यामधनं जो काही गॅस आता बनेल तो इथून असा फिरून आपल्या ट्यूब मधून इकडे जाऊन मग इथून इथे ह्या बेंट ट्यूब मधून आतमध्ये आणि इकडे या लाईम वॉटर मध्ये जाईल. बरोबर, आपली अरेंजमेंटच अशी आहे. आपण असंच ॲपॅरेटस लावलंय. आता काय होईल, वी सॉ इन दी अबो ऍक्टिव्हिटी. अच्छा, हिट द पावडर कॅल्शियम कार्बोनेट इन दी फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली. द लाईम वॉटर विल टर्न मिल्की. हे जे लाईम वॉटर होतं ना, ते आता कसं दिसायला लागलं आहे, पांढरं दिसायला लागलंय. का बरं? पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये जिकडे आपण कॅल्शियम कार्बोनेटला घेतलंय, त्या पहिल्या ह्याच्यामध्ये काय झालंय, कॅल्शियम कार्बोनेट ऑन हिटिंग गिव्स कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड ते इथे राहतं, पण कार्बन डायऑक्साईड इज अ गॅस विच कम्स आउट फ्रॉम द बेंट ट्यूब अँड गोज टू द अदर टेस्ट ट्यूब. H2O2 liquid state will give you 2H2O plus O2. हायड्रोजन पेरॉक्साईडला जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा त्यातनं पाणी आणि ऑक्सिजन असा गॅस बाहेर पडतो. हे हायड्रोजन पेरॉक्साईड तेच आहे H2O2, जे की आपल्याला जखम बिखम झाल्यावर टाकतात ना पायावर हातावर, ते आहे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड. ह्या दोनही आहेत डिकम्पोजिशन रिएक्शन. बरोबर, ह्या पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये जे झालं ते डिकम्पोजिशन आहे. इथला जो गॅस आहे तो लाईम वॉटर मध्ये गेला आणि ते मिल्की टर्न झालं. म्हणजेच काय, त्याची केमिकल रिएक्शन प्रूव्ह झाली की देर इज अ डिकम्पोजिशन. नाव ह्याचाच अर्थ असा आहे की मोठा मॉलिक्यूल छोट्या मॉलिक्युल्स मध्ये, छोट्या आयटम्स मध्ये ब्रोकन डाऊन. असंच इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर मध्ये काय होतं, पाण्याच्या मॉलिक्यूल मध्ये काय H2O, तर तुम्ही 2 भागामध्ये तोडलं तर काय बनतं, H2 plus O2. The chemical reaction in which 2 or more products are formed from a single reactant is called as a
decomposition reaction. Many degradation processes take place in the nature surrounding us. Organic waste is decomposed by microorganisms and the result, manure and biogas are formed. Biogas is used as a fuel. बरोबर की नाही? हे डिकम्पोजिशन ऑलरेडी आपल्या आजूबाजूला होत असतं. ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन आपल्याला माहिती आहे. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच काय? द थिंग विच इज मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, मोस्टली सेंद्रिय पदार्थ. ते डिकम्पोज होतात म्हणजे काय होतं? त्याच्यामधनं बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला होतात. मोठे मॉलिक्यूल छोट्या मॉलिक्यूल मध्ये ब्रेकडाऊन होतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या झाडांना, फळांना, फांद्यांना किंवा एखाद्या मेलेल्या प्राण्याच्या दुर्गंधीला तुम्हाला कधी अनुभवायला आलंय का? तो जो विचित्र वास असतो, घाण वास असतो, आपल्याला वाटतं ही काय कुठेतरी कुठला तरी प्राणी मेलेला वाटतं. तो वास कशामुळे आलेला असतो? डिकम्पोजिशन सुरू असतं. आणि हे डिकम्पोजिशन कोण करतात? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये फंगाय, मायक्रोब्स आणि बाकी सगळे अगदी अळ्या बिळ्यासारखे पण किडे त्याच्यामध्ये येतात, ते खाऊन टाकतात त्या. म्हणजे तो एखादा मेलेला प्राणी, अगदी कुत्रा जरी असेल ना, तर तो गायब होऊन जातो 15 दिवसात, 15-20 दिवसामध्ये. गायब म्हणजे दिसत पण नाही की इथे असा कुठला प्राणी मेला होता. कधीची गोष्ट सांगते मी, जेव्हा त्याला कोणी हात लावत नाही आणि त्याचं आपोआप डिकम्पोजिशन होतं तेव्हा. आणून फेकून दिलं कुठेतरी तर ते असे 2 दिवसात दिसणार नाही, पण नॅचरल डिकम्पोजिशन जेव्हा होतं तेव्हा ते आपोआप हळूहळू हळूहळू गायब होत जातं. कारण की त्याच्यामधनं सगळं गॅशियस रूपात किंवा लिक्विड रूपात जे जे काही आहे ते मायक्रोब्स दे ईट इट, बिकॉज मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर बेस्ड ऑन सच डेड अँड डिकेड फूड मटेरियल आर सॅप्रोफाइट्स, ते आपोआप ते खाऊन घेतात. आणि ही नॅचरल प्रोसेस असते जी सुरूच असते आपल्या आजूबाजूला. नाव डिस्प्लेसमेंट रिएक्शन, जे आपण म्हणलो की खो खो मध्ये काय बघा ना, CuSO4 प्लस फेरस आणि CuSO4 प्लस लेड, ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवली आहे की डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय होईल. तर फेरस येईल इकडे, तर आपल्याला काय मिळेल? FeSO4. FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट. आणि दुसरं काय असतं त्याच्यातनं? कॉपर. म्हणजेच काय झालं? खो कॉपरच्या जागेवरती फेरस जाऊन बसला आणि त्याने कॉपरला बाजूला केलं. खाली तेच होणार आहे, लेड सल्फेट, PbSO4. आणि तो कोणाला बाजूला करतो? कॉपरला. यालाच म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटची जागा घेतो आणि त्याच्यामधनं नवा प्रोडक्ट बनवतो. बरोबर. आता आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, पण त्याच्या आधी डिस्प्लेसमेंटची आपण जरा डेफिनेशन बघूया. द रिएक्शन in which the place of the ion of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called as displacement reaction. एखाद्या मोर रिएक्टिव्ह एलिमेंट, बघा असं समजा आपल्या वर्गामध्ये आपण जिथे बसलो, आपल्या बेंचवर आपल्या बाजूला, माझ्या बाजूला माझी मैत्रीण आहे, आम्ही दोघे जण बसलो, पण तिच्याहून चांगली माझी मैत्रीण आली तर ऑब्व्हियसली मी माझी जागा बदलेन, तिच्या बाजूला बसेन किंवा हिला म्हणेन तू उठ ग आणि तिला येऊ दे. म्हणजेच काय, जास्त रिएक्टिव्ह लोक जेव्हा आपल्या बरोबर येतात तेव्हा आपण जुन्या लोकांना सोडतो. सेम तसंच आहे. जास्त रिएक्टिव्ह एलिमेंट आला तर तो कमी रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा घेतो आणि एक नवा प्रोडक्ट बनवतो. दॅट इज डिस्प्लेसमेंट, जागा बदलणं सोप्या भाषेत. आता डबल डिस्प्लेसमेंट. नाउ सी, we have seen in the equation 9 that a white precipitate of silver chloride is formed by the exchange of silver and sodium ions in the reactants. The reaction in which reactants are exchanged to form a precipitate. हे फार महत्वाचं आहे. एक्सचेंज तर वरती पण झाला होता, पण इथे काय बनलंय? प्रेसिपिटेट बनलाय. म्हणूनच ही आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, जी आहे वेगळी. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, ह्याच्यामध्ये जागा बदल तर होते आणि खाली काही प्रेसिपिटेट बनतो. म्हणजे आपल्याला कळतं की या रिएक्शन मध्ये काहीतरी बनलंय खाली. व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म्ड? व्हॉट इज द नेम ऑफ द प्रेसिपिटेट? आपल्याला आणखी एक केमिकल रिएक्शन करायला सांगितले, हे तुम्ही शोधून काढा. क्रोमियम, पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेट. बेरियम क्रोमेट बनेल आणि पोटॅशियम सल्फेट बनेल, हे मी सांगते तुम्हाला. बेरियम क्रोमेटचा प्रेसिपिटेट बनतो का पोटॅशियम सल्फेटचा, हे तुम्ही मला सांगा. ठीक आहे. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन जे आपण मगाशी बोललो होतो, आपण पीपीटी मध्ये पण बघितल्या होत्या, तर जरा आता आपण डिस्कस करूया.
Heat is absorbed and given away in various processes and reactions. Accordingly, processes and reactions are classified as endothermic and exothermic. Endothermic and exothermic processes. Heat from outside is absorbed during some physical changes. For example, melting of ice, dissolution of potassium nitrate in water. Therefore, these are endothermic processes. ह्याच्यामध्ये काय होते, बाहेरची हीट ऍब्झॉर्ब केली जाते. म्हणजे काय होतं, ते सोल्युशन थंड होतं. बरोबर. म्हणजेच बाहेरची हीट ऍब्झॉर्ब करून त्या वस्तू त्यांना स्वतःला बदलतात. On the other hand, heat is given away during some physical changes. For example, formation of ice from water, dissolution of sodium hydroxide in water. Sodium hydroxide म्हणजे NaOH. NaOH सॉलिड स्टेट मध्ये असतं. ते आपण जेव्हा पाण्यामध्ये घालतो आणि विरघळतो तर ते टेस्ट ट्यूब पण गरम होऊन जाते. बरोबर. असंच जेव्हा ऍसिड पाण्यामध्ये घालतो आपण, जेव्हा स्ट्रॉंग ऍसिडला आपण वीक ऍसिड म्हणजे डायल्यूट ऍसिड करतो, वीक म्हणण्यापेक्षा डायल्यूट. जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडला आपण डायल्यूट ऍसिडमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काय होतं, आपण पाण्यामध्ये ऍसिड मिक्स करतो आणि जेव्हा त्याला आपण स्टर करतो म्हणजे ढवळतो त्याला, तेव्हा ते काय होतं, त्याचं भांड गरम होतं. बिकॉज धिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. बाहेरच्या बाजूला ती हीट लिबरेट करते. ठीक आहे. In this process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water gets evaporated instantly. लगेच त्याच्यामधनं हवा लगेच त्याच्यामधनं उष्णता बाहेर पडते. बरोबर. It is poured into the concentrated sulfuric acid, which may cause an accident. आपल्याला जेव्हा डायल्यूट ऍसिड बनवायचं असतं तेव्हा ऍसिडमध्ये पाणी टाकायचं का पाण्यामध्ये ऍसिड टाकायचं? म्हणजे बघा, मला बनवायचं आहे 1000 ml, जास्त होईल का? 500 ml. 500 ml डायल्यूट ऍसिड मला बनवायचं. तर 500 ml ऍसिड बनवायचं असेल तर मला काही समजा 100 ml स्ट्रॉंग ऍसिड लागेल, 400 ml पाणी लागेल. बघा, 100 ml माझं आहे ऍसिड आणि 400 ml पाणी. हे आपण एक्झाम्पल घेतोय. हे असंच बनतं असं नाहीये. हे आपण आपल्या याच्याकरता, आपल्या डिस्कशन करता घेतोय. आता काय करायचं, दोन गोष्टी आहेत. हा बीकर ए, हा बीकर बी. ह्या बीकर मध्ये मी 100 ml ऍसिड घेतलं आणि त्याच्यामध्ये मी वरून 400 ml पाणी घालेन. बरोबर. दुसरं हे आहे माझं बीकर 2. याच्यामध्ये ऑलरेडी 400 ml पाणी आहे. आता मला याच्यामधनं घालायचं आहे 100 ml ऑफ ऍसिड. हा आहे ऑप्शन ए, 1 आणि हा आहे ऑप्शन 2. ह्याच्यामध्ये विचार करून मला सांगा, जास्त डेंजरस काय? ऍसिड मध्ये पाणी घालणं हे जास्त असेल, कारण ऍसिड मध्ये पाणी टाकलं की ती खूप भयंकर गरम रिॲक्शन होते, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये हीट बाहेर टाकली जाते. त्याच्यामुळे काय होतं, पूर्णच्या पूर्ण भांड तापतं आणि फुटू शकतं. दॅट्स एन ऍसिड. त्यामुळे ते खूप डेंजरस सिच्युएशन मध्ये जातं. म्हणून मग काय करतात, मोठ्या कंटेनरमध्ये अशा चांगल्या मोठ्या आडव्या पाणी घेतात आणि कोपऱ्याने हळूहळू ऍसिड सोडतात आणि हळूहळू हलवतात. म्हणजे इकडनं स्लोली ऍड करायचं, इकडनं स्लोली स्टर करायचं, त्याला फिरायला वेळ द्यायचा, त्याला डिसोल्युशन त्याचं व्हायला वेळ द्यायचा. हे सगळं झालं तरी सुद्धा ते भांड तापतं, कारण की ती रिॲक्शन जी आहे ती एक्झोथर्मिकच आहे. फक्त आपण त्याच्यातनं रिस्क कमी करतो. म्हणजेच काय, ऍसिड मध्ये पाणी नाही घालायचं, पाण्यामध्ये ऍसिड घालायचं. हेच जे आपण बोललो ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे. नाव टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. आता आपल्याला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. मस्त आहेत, खूपच चांगले. बघा, टेक 100 ml ऑफ वॉटर इन इच ऑफ द 2 प्लास्टिक बॉटल्स. 2 प्लास्टिकच्या बाटल्या घ्यायच्या, दोघांमध्ये 100 ml पाणी घ्यायचं. प्लास्टिक बिंग इन्सुलेटर ऑफ द हीट, द डिसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड. म्हणजे त्यातनं हीट जे काही बाहेर जाईल, आत जाईल, ते सगळं प्रिव्हेंट होईल, कारण की प्लास्टिक काय बॅड कंडक्टर ऑफ हीट. बरोबर. नोट द टेम्परेचर ऑफ वॉटर इन दी बॉटल्स.
आता दोनही बाटल्यांमध्ये पाणी घेतलं आपण, त्याचं टेम्परेचर नोट डाऊन केलं. आता त्याच्यामध्ये आपण एका याच्यामध्ये काय टाकलं, ह्या टेस्ट ट्यूब ए मध्ये 5 ग्रॅम ऑफ पोटॅशियम नायट्रेट अँड शेक इट. आता त्याचे टेम्परेचर पुन्हा तुम्ही नोट डाऊन करा. नोट द टेम्परेचर ऑफ सोल्युशन फॉर्म. पुट 5 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. दुसऱ्या याच्यामध्ये आपण टाकलं सोडियम हायड्रॉक्साईड, पहिल्या याच्यामध्ये टाकलं होतं पोटॅशियम नायट्रेट. शेक द बॉटल अँड नोट द टेम्परेचर. हे तुमचं आहे T1 पहिल्या टेस्ट ट्यूबचं, आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबचं आहे तुमचं T2. तुम्हाला कम्पेअर करायचंय की पहिलं जे होतं दोघांचं स्टँडर्ड टेम्परेचर T होतं, दोघांचं सेमच होतं. आता ह्याचं बदललं, त्याचं पण बदललं. आता तुम्हाला काय दिसतं, ह्या T1 ची जी व्हॅल्यू आहे ओरिजिनल टेम्परेचर पेक्षा हे थंड होतं. म्हणजे काय होतं, टेम्परेचर कमी होतं. पोटॅशियम नायट्रेट एंडोथर्मिक रिॲक्शनने डिझॉल्व्ह होतं, म्हणजे आजूबाजूची हीट ऍब्झॉर्ब करून घेतं. आपली बॉटल थंड होते, म्हणजे आतलं पाणी गार होतं. आपल्याला बाहेरनं काही समजणार नाही, कारण बॉटल थोडीशी थंड थोडीशी गरम अशीच आपल्याला लागते. आतलं टेम्परेचर आपल्याला मोजल्यावर समजतं की ते गार झालंय. दुसऱ्या याच्यामध्ये ह्याच्यामधलं जे T2 आहे, T2 इज ग्रेटर दॅन T1. का बरं? सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये मिक्स होताना काय होतं, ते एक्झोथर्मिक रिॲक्शन देतं, म्हणजे बाहेर हीट टाकतं. त्याच्यामुळे काय होईल, टेम्परेचर वाढेल पाण्याचं आपल्या. म्हणजेच काय आहेत, दोन वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. ह्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की काही रिॲक्शन्स हीट ऍब्झॉर्ब करतात आणि काही रिॲक्शन्स हीट एमिट करतात. आपला जो बर्फ असतो, बर्फ बनवण्याकरता आपण त्या पाण्याला फ्रीजरमध्ये ठेवतो, म्हणजे थंड करतो, म्हणजे त्याच्यामधली हीट काढून घेतो. आणि तेच बर्फ जेव्हा आपण बाहेर आणतो तेव्हा ते बर्फ काय करतो, हीट ऍब्झॉर्ब करतो आणि त्याचा लिक्विड फॉर्म मध्ये येतो. बरोबर? अशा पद्धतीने एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आपल्याला समजतात. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनचा पुढचा टप्पा, सेम एक्झाम्पल वरती दिलं होतं बघा, कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट विल गिव्ह यू कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. जिथे LHS मध्ये हीट आहे, लेफ्ट हँड साईडला हीट आहे, म्हणजे ते तुमच्या रिएक्टंटचा भाग आहे, दॅट इज युअर एंडोथर्मिक. ती रिॲक्शन हीट खाणार. दुसरी जी आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट मध्ये हीट आली, म्हणजे ती रिॲक्शन हीट देणार, एक्झोथर्मिक, बाहेर टाकून दिली. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बघा, तुम्हाला सोपं उदाहरण देऊन सांगते मी. तुम्हाला डाळ शिजवायची, कुठली डाळ घेऊया आपण, चला पुरणाच्या पोळीचं उदाहरण घेऊया. आता कारण नवरात्र सुरू आहे, तर पुरणाची पोळी बनलच कोणा ना कोणाच्या तरी घरी. नक्की तुम्ही बघितलं असेल गणपतीच्या याच्यात, गौरींच्या याच्यात, आता नवरात्रीच्या याच्यात पुरणाची पोळी आपल्याला हमखास माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल तर पुरणाची पोळी बनवताना जी डाळ असते, ते डाळ दोन प्रकारे शिजवता येते. एक, तुम्ही तिला कुकरला लावा किंवा पातेल्यात ठेवा आणि मग त्याला उकळा आणि मग शिजवा. दोनही पद्धतीने डाळ तीच आहे, पाणी तेवढंच आहे, भांडी बदललेली आहे. आपल्याला डाळ शिजवणं ही रिॲक्शन पाहिजे. ही रिॲक्शन तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय, डायरेक्टली बाय प्रेशर ऑर बाय जस्ट गिव्हिंग टेम्परेचर. पहिल्या प्रेशर कुकरच्या एक्झाम्पल मध्ये काय होईल, खालून तुम्ही त्याला हीट करताय, वरून तुम्ही त्याला प्रेशराईज करताय, म्हणजेच तुमची ती डाळ 15 ते 20 मिनिटात शिजून जाईल. पण तुम्ही पातेल्यात ठेवली, वरनं झाकण ठेवलं, ताट ठेवलं आणि खालून त्याला जस्ट हीट करताय, यू आर ओनली हीटिंग इट, देयर इज नो प्रेशर ऑन द वॉटर. मग काय होणार आहे, ते इट विल टेक सम टाइम, 30, 35, 40 मिनिटं. पण डाळीवरती अवलंबून आहे किती वेळ लागतो की ती डाळ तुमची शिजेल. म्हणजे डाळ तीच, पाणी तेच, फक्त भांडी वेगवेगळी, म्हणजे पद्धत वेगळी. तीच रिॲक्शन फास्ट पण होऊ शकते, स्लो पण होऊ शकते. तुम्ही काय वापरता ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. बरोबर? आता आपल्याला काही काही गोष्टी, म्हणजेच काय, तुमचे रेट, म्हणजे किती फास्ट झाली केमिकल रिॲक्शन, हे कशावर ठरलं, आपण कोणती टेक्निक वापरली याच्यावर ठरलं. बरोबर? कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. आपण जे गॅसला ऑन करतो, बर्नरच्या नॉब ऑन केला की गॅस बाहेरला सुरुवात होते. पण तो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस येतो, आपण सिलेंडर मध्ये जो आणतो तो असतो लिक्विड फॉर्म मधला. तुम्ही त्याला इग्नाइट करणार, म्हणजे तुम्ही त्याला काय करणार, बर्न करणार. यू विल स्टार्ट इट्स बर्निंग. लिक्विड मधनं गॅस मध्ये तो फटाकन त्याची स्टेट बदलतो आणि तो आपल्याला गॅशियस फॉर्म मध्ये त्याच्या बर्नर मध्ये येतो. आयर्न आर्टिकल अंडरगो रस्टिंग. लोखंड गंजणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस फ्रॉम दी सॉइल. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग
yeast in glucose solution under proper condition. Effervescence is formed on adding baking soda into a test tube containing dilute acid. A white precipitate is formed on adding dilute sulfuric acid to barium chloride solution. हे काय आहेत? हे सगळी एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळे. वेगवेगळ्या गोष्टींना किती वेळ लागतो हे चेक करायचे आपल्याला. बघा, तुम्ही जे बेकरी प्रोडक्ट बनवता, म्हणजे तुम्ही यीस्ट टाकून तुमचा ब्रेड बनवण्याकरता ठेवलाय, तर टाकल्या तुम्हाला तो फुगलेला दिसत नाही. तुम्हाला त्याला ठेवावं लागतं अर्धा तास, 20 मिनिटं, 25 मिनिटं, 10 मिनिटं. त्याला वेळ लागतो, बरोबर. ऍसिड मध्ये तुम्ही बेस टाका, पटकन सॉल्ट आणि वॉटर तुम्हाला मिळेल. टाकल्या रिॲक्शन होईल. काही गोष्टी खूप रिॲक्टिव्ह आहेत, तर काही गोष्टी स्लो रिॲक्टिव्ह आहेत. म्हणजेच काय आहे, इट इज लाईक डिफरन्स इन दी रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. तर ते कशावर ठरतं? नेचर ऑफ द रिॲक्टंट. तुमचे रिॲक्टंट्स कसे आहेत? कोण आहेत तुमचे रिॲक्टंट? फॉर एक्झाम्पल, ही आहे मी आणि ही आहे माझी मैत्रीण बी. आम्हाला दोघींना सांगितलंय की चला ग तुम्ही गणिताचा अभ्यास पूर्ण करा. आम्हाला दोघींनाही गणित आवडत नाही, पण अभ्यास करायला सांगितलंय. अभ्यास तर करू आम्ही, हळूहळू करू. केमिकल रिॲक्शन कोण करतंय? रिॲक्टंट्स कोण आहेत? ह्या रिॲक्टंट्सना ही रिॲक्शन करणं जमणार आहे का? त्याच्यावरती अवलंबून आहे ना की तुमची रिॲक्शन कशी होईल. तसंच आता आम्हाला दोघींना सांगितलं चला तुम्ही मराठीचा अभ्यास करा. मराठी आम्हाला दोघी नाही आवडतं, आमचा जास्तीचा अभ्यास होईल. सांगितलेल्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करू. का बरं? आमची रिॲक्शन फास्ट होते तिकडे, बरोबर. नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. आपल्या वरच्या एक्झाम्पल मध्ये ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड तुम्ही जर बघितलं, ऑन रिॲक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड H2 gas is liberated and water soluble salts of these metals are formed. दोघंही HCl बरोबर रिॲक्ट करतात आणि दोघांचे पण सॉल्ट्स बनतात. पण रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर ॲज कम्पेअर्ड टू झिंक मेटल. पण आपल्या ह्याची जी काही रिॲक्शन आहे कोणाची? ॲल्युमिनियमची, ही झिंक पेक्षा जास्त होते. म्हणजे ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, बरोबर. म्हणजेच काय, ही रिॲक्शन लवकर संपेल आणि ह्याला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. Therefore, the rate of the reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of the zinc. Nature of reactivity of reactants influences the rate of chemical reaction. We are going to learn more about the reactivity of metals in chapter of metallurgy. याची एक सिरीज आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज आपल्याला दिलेली आहे, जी आपल्याला नेक्स्ट मेटलर्जीच्या लेसन मध्ये आपली सुरू होईल. हा लेसन झाला की मेटलर्जी येणारच आहे आपल्याला. साईज ऑफ पार्टिकल्स. तुमचे पार्टिकल्स किती मोठे आहेत? मोठे दगड टाकले तरी रिॲक्शनला तर तो वेळ घेतो. तुम्हाला सोपं उदाहरण सांगू का? परत पुरणाच्या पोळीचं. तुम्ही पुरण करताना डाळ शिजवली, त्याच्यामध्ये तुम्हाला गुळ टाकायचं, गुळाचे खडे टाकून बघा किती वेळ लागेल ते शिजायला. म्हणून त्या ज्या हुशार बायका असतात ज्यांना माहिती असतं पुरणाची पोळी कशी करायची, गुळ किसतात आणि मग टाकतात. गुळ सेमच आहे ना, दगड करून टाकले काय आणि किसून टाकलं काय? वेळ आणि कष्ट दोघांचं गणित ज्यांना समजतं त्यांची पुरणपोळी चांगली येते. त्यात तोच गुळ खिसतात, त्यात टाकतात, तो लवकर मिसळतो, लवकर बारीक होतो, चांगला होमोजेनाइज होतो आणि चांगली रिॲक्शन होते. नाहीतर ते गुळाचे खडे शोधा, त्याला परत ठोका, त्याला परत, कारण उष्णतेमुळे ते वितळतं, पण इट टेक्स टाइम, बरोबर. म्हणजे तुमच्या पार्टिकल्सची साईज मॅटर करते. जितकी साईज छोटी तितकी रिॲक्शन फास्ट होते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. किती स्ट्रॉंग आहेत तुमचे रिॲक्टंट्स? नुसतंच लिंबू चिरलेला आपण जर खाल्ला तर आपल्याला खूप आंबट लागतो, किती आंबट. पण तोच लिंबू पाण्यामध्ये टाकून तुम्ही लिंबू पाणी ग्लासभर पण पिऊ शकता. कारण काय? त्याचं आता कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे, बरोबर ना, डायल्यूट झाले. म्हणजेच काय, डायल्यूट HCl reacts slowly with CaCO3, therefore CaCO3 disappears slowly and CO2 also liberates slowly. On the other hand, concentrated HCl takes place rapidly and CaCO2 disappears fast. तुम्ही जर डायल्यूट ऍसिड घेतलं केमिकल रिएक्शन मध्ये तर ते हळूहळू रिॲक्ट करतं आणि हळूहळू कार्बन डायऑक्साईड निघतो कॅल्शियम कार्बोनेटच्या. पण तुम्ही फास्ट करण्याकरता स्ट्रॉंग ऍसिड टाकलं तर ते पटकन डिसअपिअर होतं आणि रॅपिड रिॲक्शन होते. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन आणि कॅटलिस्ट ह्या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्या आता डिस्कस करायच्या बाकी आहेत. ह्याला थोड्या डिस्कशनला आपल्याला वेळ लागेल, घाईघाईमध्ये आपण हे नको संपवूया.
हे 2 मुद्दे पुढच्या वेळेला आपण घेऊ. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन रिडक्शन हा शेवटचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या धड्याचा जो काही शेवट आहे तिकडे आपण जाऊ. म्हणजे हा लेसन पुढच्या वेळेला आपला संपेल. कोरोजन मस्त शेवटचा पॉइंट आहे. रॅन्सिडिटी अन्न पदार्थांची असते. हा सगळा लेसन आपला पुढच्या वेळेला संपेल. नवा लेसन आपण पुढच्या वेळेला नक्की सुरू करू, जो की असेल आपला लेट अस सी विच इज द नेक्स्ट लेसन इमिडिएटली आफ्टर धिस, जो की आपला न्यू टॉपिक ऑफ डिस्कशन असेल. पुढच्या लेक्चरला हा धडा संपून थोडा वेळ उरणार आहे, तर त्याच्यामध्ये आपला नवा धडा आपण स्टार्ट करूया. आय थिंक इट्स मेटलर्जी. येस, पिरियॉडिक टेबल झाला. क्लासिफिक केमिकल रिएक्शन पुढच्या वेळेला संपेल. त्याच्यानंतर येईल आपला मेटलर्जी. इट्स अ बिग लेसन, अ ह्यूज लेसन. पण त्याच्यानंतर फक्त आपला कार्बन कंपाऊंड उरतो. ठीक आहे, तर पुढच्या वेळेला भेटूया, मेटलर्जी सुरू करूया आणि आपल्या लेसन्सच्या हाफ टप्प्याकडे आपण जाऊया. आज थांबू इथे. काही शंका असेल तर मला विचारू शकता. आणि हा लेसन वाचा, ऑलमोस्ट संपायला आलेला आहे. सोपा आहे, तसा काहीच कठीण नाहीये. 2 लेसन खूप सोपे आहेत आणि खालचे 2 लेसन जरा वेगळे आहेत, म्हणजे वाढीव आहेत, मोठे आहेत. चला भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू संगीता मॅम. थँक्यू नवापूर गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल.